हॅलो फ्रेंड्स, मी आहे मनीषा आणि स्वागत आहे तुमचे माझा चॅनल मॅक्रेम डिझाईन्समध्ये। तर फ्रेंड्स, आज आपण मोबाईल होल्डर प्लस किचन होल्डर कसा बनवायचा हे मराठीमध्ये पाहणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे पर्पल कलरच्या कॉर्ड्स आणि लिंबू कलरच्या कॉर्ड्स आपल्याला लागतील। शिवाय 1 इंचाची राऊंड रिंग लागेल। 5 की रिंग्स लागतील, किचनच्या रिंग 5 मी काटामणी वापरले आहेत गुलाबी रंगाचे। मेजरिंग टेप, कैची, लायटर वापरलेला आहे। आणि चला तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी एक राऊंड रिंग घेतलेली आहे 1 इंचाची आणि हा पर्पल धागा आहे 2 मीटरचा, त्याचा असा सेंटर काढायचा आहे। टोटल 12 धागे आपण वापरणार आहोत। तर हा सेंटर घेतला आहे आणि हा रिंगेला अटॅच करायचा आहे। बघा, हे असे धागे वरून काढायचे आणि हा जो गोल दिसतोय यातून हे 2 धागे काढून घ्यायचे आहेत। आणि या गाठीच्या प्रकाराला लार्क सेड नॉट म्हणतात। हे दोन्ही धागे जुळवणार आणि हे समान अंतरावर असे ओढून घ्यायचे। गाठ आपली घट्ट करून घ्यायची जेणेकरून लूज नाही होणार। दुसरा एक धागा घेतला आहे मी, त्याचा सेंटर असं काढला आहे, तो देखील आपण रिंगेला अटॅच करून घेणार आहोत। आणि गाठीचे नाव आहे लार्क सेड नॉट। तर इथे झाले आपले टोटल 4 धागे। तर आता या 4 धाग्यांमध्ये आपण स्क्वेअर नॉट मारणार आहोत। तर उलटा 4 करायचा आहे आणि ही डावी कॉर्ड आहे ती या गोलातून काढायची आहे 4च्या आकड्यातून आणि हे बाजूचे दोन्ही धागे खेचून घेणार। आता सरळ 4 करायचा आहे डावीकडून आणि ही उजवी कॉर्ड ह्याच्या खालून इथून काढून घ्यायची आहे गोलातून आणि ह्या दोन्ही धागे खेचायचे। ही झाली आपली स्क्वेअर नॉट। आता मी हा एक धागा घेते, 2 धागे घेते उजवीकडचे आणि इथे आपल्याला एक धागा अटॅच करायचा आहे कॉर्ड। तर मी लिंबू कलरची कॉर्ड घेतली आहे। तर या आपल्याला 10 लागतील आणि 2 मीटरच साईज आहे। सेंटर काढला आहे तो मी असा टाचणीने अटॅच करून घेते इथे तात्पुरता। आणि आता आपल्याकडे टोटल 4 धागे झालेत हे। ते या 4 धाग्यांमध्ये आपण स्क्वेअर नॉट मारणार आहोत। उलटा 4, डावीकडची कॉर्ड या 4 मधून काढायची, दोन्ही धागे खेचायचे, साईडचे दोन्ही धागे खेचणार। मग हा सरळ 4 केला आहे डावीकडे। उजवीकडची कॉर्ड त्या 4 आकड्यामधून खालून काढून घ्यायची आहे वरती आणि हे दोन्ही बाजूच्या धागे खेचणार। गाठ व्यवस्थित करून घ्यायची। हे 2 धागे सोडलेत मी। हे लिंबू कलरचे 2 धागे घेऊन साईडला कॉर्ड अटॅच करून घेणार आहे मी। ही बघा, एक्स्ट्राची कॉर्ड घेतली आहे मी, ही पण 2 मीटरचीच आहे। तर आपल्याला अशाच प्रकारे स्क्वेअर नॉट मारून धागा जो आहे तो आपला अटॅच करून घ्यायचा आहे। पुन्हा 2 धागे सोडायचे आणि इथे अजून एक धागा अटॅच करून घ्यायचा। तर असे टोटल आपल्याला 10 धागे जे आहेत लिंबू कलरचे 2 मीटर प्रत्येकी, म्हणजेच 200 सेंटीमीटर। 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर 200 मीटरचा धागा आहे। बघा, हे अटॅच केले तसे। बघा, हे एक, हा दुसरा धागा, हा मी तिसरा, हा चौथा, 5, 6 आणि हे 7, 8, 9 आणि हे 10, असे 10 अटॅच केलेत। आता इथे आपल्याला अटॅच करायचं आहे 2 मीटरचाच 10 पर्पल धागे लागतील। तर हा पहिला मी अटॅच करून घेत आहे। पुन्हा आपण स्क्वेअर नॉट मारूनच अटॅच करून घेणार आहोत। सिंपल अशी नॉट आहे। पूर्ण आपला मोबाईल होल्डरच स्क्वेअर नॉटवरच आधारित आहे। तर हे 2 धागे घेणार आणि आता दुसऱ्या कॉर्डचा सेंटर, असे आपले 4 धागे मिळतील। त्याच्यामध्ये पुन्हा स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आणि अशाच प्रकारे आपल्याला इतर धागे देखील अटॅच करून घ्यायचे आहेत। पुन्हा 2-2 धागे सोडून बघा, असा एक हा मधला धागा आहे, हा मधला आणि इथून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हा मधलाच आहे। आणि बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10। तर आपल्याला एक ट्रायंगल शेप करायचा आहे, त्रिकोण आकार। हा मधला पार्ट आहे बघा,
दोन डिवाइड केले हिस्से, तर हा डावीकडच्या दोन, उजवीकडच्या दोन, अशा 4 कॉर्ड झालेले आहेत. तर या 4 धाग्यांमध्ये पुन्हा स्क्वेअर नॉट मारायची आहे आपल्याला. ॲक्च्युली आपल्याला एक त्रिकोण आकाराचा शेप बनवायचा आहे पूर्ण स्क्वेअर नॉट्स मारून मारून. तर इथे आपला हा त्रिकोण शेप झालेला आहे. ही मधली नॉट आहे आपली, आणि तिथून जर काउंट केलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आणि मधली नॉट मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि हे इथे बघा आडव्या लाईनीत किती आहेत ह्याच्यामध्ये बघा, तर 1 2 3 4 5 हे 5 आहेत, आणि हे ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 गाठी आहेत. तर आता काय करायचं आहे, आता हा 1.5 मीटरचा धागा घ्यायचा आहे. 2 1.5 मीटरचे धागे, हे मी सॅम्पल दाखवते तुम्हाला, आणि अशी स्क्वेअर नॉट मारून घ्यायची. तर ॲक्च्युली आपल्याला 1.5 मीटरचे धागे वापरायचे आहेत दोन्ही पण, आणि असं आपल्याला स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे. तर ही झाली एक जोडी आपली. तर अशा आपल्याला 6 जोड्या बनवायच्यात. टोटल 12 जोड्या बनवायच्यात, 6 पर्पल कलरच्या आणि 6 लिंबू कलरच्या. तर ह्या झाल्या 6 पर्पल कलरच्या. तर या आपल्याला ह्यासुद्धा अशा अटॅच करायच्या आहेत. प्रत्येक धागा मी 1.5 मीटरचा घेतला आहे, आणि त्यांचा सेंटर काढून मग स्क्वेअर नॉट मारून अटॅच करून घेतले. आणि आता हे पण धागे असे अटॅच करायचे आहेत. बघा मधल्या 4 कॉर्ड आहेत, मधल्या 4 धाग्यांमध्ये स्क्वेअर नॉट मारून हे असं अटॅच करायचं. तर अशाच हे एकमेकांना पेअर्स आहेत अटॅच करायच्या. हे 6 मी जोड्या घेतल्या आहेत, टोटल 12 धागे वापरलेत 1.5 मीटरचे. तर 6 पर्पल जोड्या आहेत, वांगी कलरच्या 6, आणि 6 लिंबू कलरच्या आपल्याला बनवायच्या आहेत. तर सेम हे असं अटॅच करून घ्यायचं आहे. पहा इथे मी लिंबू कलरच्या ह्या अशा पेअर्स अटॅच करून घेतल्यात, आणि ह्या आपल्या पर्पल कलरच्या. तर हे आपल्याला असं जॉईन करायचं आणि हे असं लावायचं आहे. तर हे दोन्ही आपण अटॅच करून घेणार आहोत. आणि हे कसं अटॅच करायचं आहे, तर पुन्हा आपल्याला स्क्वेअर नॉट्सच मारायचे आहे, आणि स्क्वेअर नॉट मारूनच अटॅच करून घेणार. तर मी पिना टाचण्या टोचून घेतल्यात म्हणजे हलणार नाही, आणि मग स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आणि अटॅच करून घ्यायचं आहे.
तर आता सगळं अटॅच तर करून झालेलं आहेत. आता काय करायचं, इथे एक मी साईडला आले आणि हे लिंबू कलरच्या धाग्यांपासून मी सुरुवात करत आहे. तर हे 4 धागे आहेत, म्हणजे आधी वरती ज्या 2 गाठी आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला खाली एक गाठ मारायची आहे. वरती ज्या 2 स्क्वेअर नॉट्स आहे त्याच्यामध्ये नॉट मारून घ्यायचे आपल्याला. तर ही झाली एक नॉट. आता त्याच्या पुढचे 4 धागे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपली गाठ मारून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे ही गाठ मारून झाल्यावरती पुढचे 4 धागे घ्यायचे, त्यात स्क्वेअर नॉट मारायची, मग पुढचे 4 धागे घ्यायची, स्क्वेअर नॉट मारायची. तर अशा आपण स्क्वेअर नॉट्स मारून थोड्या हाईटला हा मोबाईल होल्डर जो आहे तो थोड्या हाईटला आपण स्क्वेअर नॉट्स मारून तयार करून घ्यायचा आहे. तर पहा फ्रेंड्स, इथे 1 2 3 असं आणि इथे देखील 1 2 3, इथे देखील 1 2 3. तर असे मी एवढ्या हाईटला स्क्वेअर नॉट्स मारून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे बघा, हे 4 धागे घेतलेत मी लिंबू कलरचे, त्याच्यामध्ये मी एक नॉट मारणार. तर ही नॉट मारून झाली आहे. आता मी आणखी एक नॉट मारणार, डाव्या बाजूला नॉट मारणार, पुढचे 4 धागे घेतले आणि इथे नॉट मारणार. खरं तर आता आपल्याला गुलाबी रंगाचे काटा मणी आहेत तर ते अटॅच करायचे आहेत. तर त्याआधी मी ह्या 2 नॉट मारलेले आणि आता काय करायचं आहे, हे पुढचे 4 धागे घेतलेत, त्याच्यामधले हे 2 धागे आहेत त्याच्यामध्ये आपण मणी ओवणार आहोत गुलाबी रंगाचा. डार्क पिंक कलर किंवा राणी कलर बोलू शकता. तर मी तो तसला रंगाचा मणी वापरला आहे. दोन्ही धाग्यांची टोकं त्यातून काढून घ्यायची आहेत, ह्या बाजूच्या कॉर्ड्स, आणि स्क्वेअर नॉट मारून हा मणी अटॅच करून घ्यायचा आहे. तर हा मणी झाला आहे अटॅच. आता काय करायचं आहे, पुढचे जे धागे आहेत त्याच्यामध्ये आपण पुन्हा नॉट मारणार आहोत. ही एक नॉट झाली. आता हे पुढचे धागे घेतलेत त्यातले मधले 2 धागे, त्यात पुन्हा दोन्ही धाग्यांमध्ये मणी ओवून घ्यायचा आहे. तर हा मणी ओवून झाला आहे आणि पुन्हा आपण त्याला नॉट मारून घेणार आहोत. जसं आपण उजवीकडे 2 मणी अटॅच केले आहेत तसेच सेम आपल्याला डावीकडे देखील 2 मणी अटॅच करायचे आहेत. पुढचे मी 4 धागे घेतलेत आणि त्यात नॉट मारून घेतले. आता डावीकडे येऊया. तर बघा, इथे नॉट मारलेली. आता हे 4 धागे त्यातले 2 धागे त्याच्यामध्ये मणी ओवून घ्यायचा आणि नॉट मारून घ्यायची. सेम आपल्याला डावीकडे सुद्धा अजून एक मणी अटॅच करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, आता आपला 5वा मणी अटॅच करायच्या आधी ह्या इथे मी थोड्या नॉट्स मारून घेणार आहे आणि त्याच्यानंतर सेंटरला मी 5वा मणी आहे तो आपला अटॅच करून घेणार आहे. जर तुम्हाला 4 मनीच ठेवायचे असतील तर ठेवू शकता. हे असे नॉट जे आहे ही सरळ लाईनमध्ये मारायची, वाकडी मारायची नाही आहे. एक आडव्या रेषेतच ही नॉट मारून घ्यायची आहे.
तर आता काय बघा 1 2 3 4 हे 4 झाल्यावरती मी इथे हे बघा हे एक पर्पल आणि एक लिंबू कलरची धागा आहे, तर त्याच्यामध्ये मी असा मणी ओवते. बरोबर वरच्या 2 गाठींच्या खाली आपल्याला ही गाठ मारून घ्यायची आहे आणि हा मणी पण आपण अटॅच करून घेतोय. आता अशाच आपल्याला स्क्वेअर नॉट मारून साधारण तुम्हाला हव्या त्या हाईटला तुम्ही हा पाऊच बनवू शकता. मी साधारण एवढा बनवलेला आहे. आणि आता काय करायचं आहे, हा जवळजवळ 5 इंचाचा तरी असेल. हे जे मधले हे 2 नॉट आहेत त्यांचे असे 8 धागे आणि ह्याच्याच बरोबर मागे हे 4 आणि ह्या नॉटमधले 4 असे मिळून हे 16 धागे झालेले आहेत. तर अशा अंदाजे तुम्ही धागे घ्या आणि त्याच्यामध्ये मी असे चिमटे लावून ठेवते सोयीसाठी. तर हे धागे डिवाइड करून घ्यायचेत अंदाजे आणि चिमटे लावून ठेवले म्हणजे सोयीस्कर पडतात आपल्याला. हे बघा हे मागचे धागे आहेत, तर मी हे अंदाजे असे घेते आणि चिमटे लावून घेते आणि याला देखील आपण एक लॉक करणार आहोत. तर हे असे चिमटे मी लावून घेतलेले आहेत आणि अंदाजे धागे घेतले आहेत. कमी जास्त काही याच्यात कमी आहेत, काही याच्यात जास्त धागे आहेत. तर ही एक डावीकडचा धागा घेतला आहे मी, सॉरी हे 2 घेतले आहेत मी धागे मागून पर्पल कलरचे. वरती लिंबू कलर असल्यामुळे मी पर्पल कलरचा धागा घेतला आहे आणि याला मी स्क्वेअर नॉट मारून घेणार आहे. टोटल मी 5 गाठी मारणार आहे. 5 स्क्वेअर नॉट्सच मारायचे आहेत. तर बघा ही झाली एक नॉट. तर मध्ये नेहमी 2 धागे असतात, त्याच्याऐवजी हा धाग्यांचा बंच आहे. असं 2 धाग्यांच्या ऐवजी धाग्यांचा बंच आहे, एवढाच फरक आहे. ते सगळे धागे असे ओढून घ्यायचे, टाईट करून घ्यायचे. वरती लूज असतात धागे त्यामुळे हे ओढून घ्यायचे. पुन्हा आपली दुसरी गाठ मारून घ्यायची. अशा आपल्याला टोटल 5 गाठी मारायच्या आहेत. आणि गाठी मारता मारता मध्ये मध्ये आपले धागे देखील ओढून घ्यायचे आहेत, व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचे. गाठीसुद्धा टाईट मारायच्या आहेत, हलक्या हाताने गाठी मारू नका. आणि उरलेल्या सगळे जे चिमटे लावलेले आहेत धागे त्यात देखील सेम पद्धतीने तुम्ही गाठी मारून घ्या. आणि मी इथे एक अंदाजे धागे घेतलेले आहेत. तर उजवीकडे जेवढा लिंबू कलरचा पार्ट आहे तिथे मी पर्पल कलरच्या गाठी मारणार आहे आणि डावीकडे जो पर्पल कलरचा वरती भाग आहे पोर्शन त्याच्याखाली आपण लिंबू कलरच्या धाग्यांनी गाठी मारून घेणार आहोत. म्हणजे गाठ मारताना जे धागा वापरायचा आहे तो लिंबू कलरचा, जसा इथे पर्पलचा वापरला आहे तसा तिथे लिंबू कलरचा वापरायचा आहे. हे बघा हे टाईट असे करून घ्यायचे धागे. आणि आता काय करायचं आहे, हे आता आपण पर्पल कलरने आपण गाठ मारलेली. तर हे जे 2 धागे आहेत तर ते एक्स्ट्राचे उरलेले धागे आहेत, ते असे कैचीने कापून घ्यायचे आहेत टोकं. हे एवढी अशी टोकं मी कापली. आणि आता ही बॅक साईड आहे, तर हे बॅक साईडला धागे लायटरच्या मदतीने चिटकवायचे आहेत. थोडं जाळायचं आहे. मेल्ट केला धागा की असा चिटकवून घ्यायचा, जाळून वितळवून घ्यायचा. नायलॉनचे धागे असतात, लगेच जळतात आणि वितळतात. आणि हे चिटकवून घ्यायचे. तर असं आपण चिटकवून घेतलं आहे व्यवस्थित. धागा निघणार नाही याची खात्री करायची आणि चिटकवून घ्यायचं. हे बघा हे मी असे कट पण केले आहेत एक्स्ट्राचे. हे राहिलं आहे मधलं. तर मधलं काय करायचं आहे, 3 इकडे वेगवेगळे रंग आलेत, 3 इकडे 3 तिकडे. हे बघा हे एक मी हा धागा सोडते आणि एक लिंबू कलरचा.
तर असे मी 2 वेगवेगळे धागे घेतलेत. आणि आता आपण स्क्वेअर नॉट्स मारणार आहोत. पुन्हा 5 स्क्वेअर नॉट मारायच्या. मधले धागे ओढून घ्यायचे, मध्ये मध्ये ओढायचे आणि टाईट अशी नॉट मारून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करायचे, जे गाठ मारायला वापरतोय ते, आणि बॅक साईडला चिटकवायचे. आणि नंतर बंचमधले धागे ओढून ते पण कट करून घ्यायचे आहेत. तर बघा, असा मोबाईल होल्डर तयार झाला. आणि हे जे धागे कट केलेत त्याला मी काय करते, एक एक धागा घेऊन मी असं थोडं जाळायचं आणि थोडंसं चिपकवायचं, जेणेकरून काय होतं, हे इथे लॉक होऊन जाईल. आणि हा जो धागा आहे तो थोडासा असा ओढला गेला तर पूर्ण विण त्याची निघेल आणि उसवेल धागा. तर हा धागा आहे तो उसवू नये म्हणून आपण हा असा जाळून घेणार आहोत. तर हे सगळे जे धागे आहेत ते तुम्हाला असेच एक एक धागा असा जाळून घ्यायचा आहे आणि लॉक करून घ्यायचा आहे. तर आता बघा, आपल्याला रिंगला धागा अटॅच करायचा आहे. तर मी असं एक उरलेले जे कटिंगमधले धागे आहेत तो वापरला आहे, किंवा मग तुम्ही 50 सेंटीमीटरचा धागा वापरू शकता. तर डाव्या बाजूला मी थोडीशीच घेतलेला आहे धागा आणि उजवीकडे लांब घेतलेला आहे. हे ओढायचं आहे. पुन्हा ही लार्क साईड नॉटच आहे, हे मी डावीकडे घेऊन जाणार. आणि ही बॅक साईड आहे. तर ते जे छोटं जे टोक आहे धाग्याचं, हे बघा हे, तर हे आपल्याला हे मागच्या बाजूला असं चिकटवून घ्यायचं आहे. आणि जो उरलेला धागा आहे आपला, हा एकदा ह्या रिंगेच्या वरून काढायचा आहे आणि एकदा रिंगेच्या खालून, मग या होलातून ओढून घ्यायचा आहे. आणि अशी नॉट मारून पूर्ण रिंग जी आहे ती आपल्याला कवर करून घ्यायची आहे. हा जो उरलेला धागा आहे तो देखील मी चिटकवून घेते असा. तर हा चिटकवून झाला. आता काय करायचं, आपल्याला आपल्या कीरिंग अटॅच करायच्या आहेत इथे. तर इथे टोटल आपल्याला 5 कीरिंग लागतील. आपण 5 मणी लावल्यामुळे बघा, हा 6 मण्यातून हा घेतला आहे मी. आणि हे जे खालच्या गाठीतले 2 धागे आणि त्याच्या खाली एक गाठ आहे त्यातले 2 धागे, यातून मी हे काढून घेते. आणि हे असंच बघा, एक अंदाजे मी ठेवलं आहे आणि हे टाईट करून घ्यायचं आहे.
जॉईंट करून घ्यायचं आहे आणि असा आपला हा एक रिंग अटॅच केले तर अशा सगळ्या इतर रिंगा अटॅच करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे हा मोबाईल प्लस किचन होल्डर तयार झाला आहे आपला. तर थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मनापासून आभार आणि धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.